हाय हॅलो नमस्कार. मी वंदना सुर्वे. बंधूज फूड ट्रॅव्हलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. 17 ऑक्टोबर 2025पासून दिवाळीला सुरुवात होते. त्यासाठी तयारी करायला घेतलेली आहे. इथे 1 किलो तांदूळ घेतले. एका वाटीनी, मोठ्या वाटीनी 4 वाट्या तांदूळ भरलेले आहे. इथे चकलीची भाजणी करायला घेते मी. यासाठी तांदूळ जाड घेतलेला आहे. इंद्रायणी तांदूळ घ्यायचा नाही. हे बघा. आणि हे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे. चाळणीमध्ये निथळ ठेवणार आहे आणि त्यानंतर फॅन खाली सुकून घेणार आहे. हे तांदूळ उन्हामध्ये अजिबात सुकवायचे नाही. आता मी तांदूळ धुवून घेते. तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे. 2-3 वेळा धुवून घेणार आहे आणि आता हे पाणी बदलून घेते. तांदूळ स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळ ठेवले. पाणी सर्व निघून जाऊ देणार आहे. थोडंसं तिरकं करते म्हणजे पाणी छान असं निघून जाईल. 4 वाट्या तांदूळ घेतले होते. आता इथे 2 वाट्या हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ घेणार आहे. ही 1 वाटी डाळ घेतली आणि आता ही दुसरी वाटी. हरभऱ्याची डाळ पण स्वच्छ धुवून घेणार आहे. ही पण 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. पाणी बदलून घेते. हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. ही पण चाळणीवर निथळ ठेवते. मूग डाळ 1/2 किलो घेते. ही पण स्वच्छ धुवून घेते. मूग डाळ पण स्वच्छ धुवून घेतली आहे. चाळणीमध्ये निथळ ठेवली आहे. पाणी निघून गेल्यावर सुकत घालणार आहे. सर्व साहित्य फॅन खाली सुकवणार आहे. हा पेपर आहे आणि यावर हे असं सुती कापड घातलेलं आहे. आणि हे बघा, तांदळाचं पाणी छान निघून गेलेलं आहे आणि हे सुकत घालते. छान पसरवून घालायचं आहे. हे तांदूळ उन्हामध्ये नाही सुकवायचे, फॅन खाली सुकवायचे आहेत आणि छान कोरडे करून घ्यायचे आहेत. म्हणजे भाजणी आपली खूप दिवस टिकते. छान पसरवून घेते मी. हे बघा, छान तांदूळ पसरवून घेतले. हरभऱ्याच्या डाळीतलं पण पाणी सर्व निघालेलं आहे. आता ही डाळ पण पसरवून घेते. याच्याच बाजूला डाळ घालते म्हणजे छान एकत्र सुकली जाईल. पसरवून घेते. हे बघा, इथे तांदूळ घातले, इथे हरभऱ्याची डाळ आणि इथे मुगाची डाळ. ही पण पसरवून घेते. पाववाटी उडदाची डाळ घेतली. ही पुसून घेणार आहे. नॅपकिन ओलं करून घेतलंय आणि ही स्वच्छ अशी पुसून घेणार आहे. ही धुणार नाही आहे मी, अशीच पुसून घेणार आहे. ही डाळ जरा चिकट असते म्हणून पुसून घेते. स्वच्छ पुसून घेतली आहे आणि ही पण त्या डाळीच्या बाजूला पसरवून ठेवते. इथे उडदाची डाळ पसरवून ठेवली आहे आणि इथे ही मुगाची डाळ, इथे हरभऱ्याची डाळ आणि हे तांदूळ छान कोरडे होऊ देणार आहे. आपण म्हणाल दरवेळेला तीच भाजणी असते, तर यावेळेला यामध्ये एक वेगळा पदार्थ घातला आहे. तो म्हणजे ही पिवळी मसूरची डाळ. ही पण पाववाटी घेतलेली आहे. हे बघा, पसरवून दाखवते. हे पण स्वच्छ पुसून घेणार आहे. यामुळे पण चकल्या खूप छान खुसखुशीत चविष्ट लागतात आणि हे छान पुसून घेते. आणि ही पिवळी मसूरची डाळ ही पण इथे घालून घेते. स्वच्छ पुसून घेतलेली आहे. ही मी सांगलीहून आणलेली आहे. छान पसरवून घेते. ही पिवळी मसूरची डाळ बघा, ही पण स्वच्छ पुसून घेतली आहे आणि छान सुकू देणार आहे. इथे तांदूळ घातले, इथे हरभऱ्याची डाळ घातली आहे आणि इथे मुगाची डाळ आणि ही उडदाची डाळ.
छान सुकवून घेणार आहे, फॅन खाली सुकवून घेणार आहे. हे बघा तांदूळ छान सुकले. थोडे थोडे करून भाजणार आहे, एकदम नाही भाजायचे. हे बघा दिवाळी स्पेशल चकलीची भाजणी करते. ही 2025 सालाची भाजणी आहे. यावेळेला थोडीशी चेंज आहे, यामध्ये एक इन्ग्रेडियंट्स जास्त घातलेलं आहे, त्यामुळे अतिशय चविष्ट खुसखुशीत कुरकुरीत चकली होणार आहे. मध्यम गॅसवर छान खमंग भाजून घेते. तांदूळ सारखे परतत राहायचे. 2025 सालची ही चकलीची भाजणी आणि चकली करणार आहे. दिवाळी स्पेशल चकलीची भाजणी. मीडियम फ्लेमवर तांदूळ भाजून घेते. तांदळाचा रंग बदललाय, हे बघा. काढून घेते. एक परात घेतली आहे आणि परातीवर असा पेपर घातलाय, त्यावर घालायचं म्हणजे वाफेचं पाणी पेपरावर शोषलं जाईल. तांदूळ असे पसरवून ठेवायचे म्हणजे लवकर गार होतात आणि एकत्र असं ठेवले की वाफ जास्त तयार होऊ शकते, त्यामुळे असे पसरवून ठेवायचे. याचप्रमाणे बाकीचे सर्व तांदूळ खमंग भाजून घेते. बघा छान तांदूळ भाजले गेले. हलकासा रंग बदललाय, काढून घेते. पसरवून ठेवायचं आहे. हरभऱ्याची डाळ भाजून घेते. ही पण छान सुकली आहे, फॅन खाली सुकवलेली आहे. 2 ते 3 भागांमध्ये भाजून घेते. 2 भागांमध्ये भाजते मी. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे, बिलकुल करपवायची नाही. हलकासा बदामी रंग आला की काढून घ्यायची आहे. छान भाजून घेते डाळ. खमंग भाजायची ही. काढून घेते. दुसरी पण डाळ भाजून घेते. दुसरी पण डाळ छान भाजून घेतली, काढून घेते. पाववाटी मूग डाळ ही पण धुवून घेतलेली आहे. खमंग भाजून घेते. मूग डाळ छान भाजली गेली आहे, रंग बदललाय, काढून घेते. पाववाटी उडीद डाळ ही पुसून घेतलेली आहे. चिकट असल्यामुळे पुसून घेतली आहे. ही पण छान खमंग भाजून घेते. उडीद डाळ छान खमंग भाजून घेतली आहे, काढून घेते. स्पेशल घटक म्हणजे ही पिवळी मसूरची डाळ आहे बघा. ही सांगलीहून आणलेली आहे, सांगलीला मिळते. अजून कुठे मिळत असेल पण ते मला माहीत नाही, पण मी सांगलीला असते बरेच वेळा, त्यामुळे तिथली ही डाळ आहे. ही घालून पण चकली अतिशय चविष्ट खुसखुशीत होते. ही पण छान खमंग भाजून घेते. कुठलंही जिन्नस करपवायचं नाही, जास्त काळसर नाही भाजायचं. हलका बदामी रंग येऊ द्यायचा आहे. छान भाजून घेते आणि काढून घेते. पिवळी मसूर डाळ छान भाजून घेतली आहे, काढून घेतली. 1 वाट्या डाळ्या घेतलेल्या आहेत. याला डाळवाई म्हणतात. चिवड्यामध्ये आपण वापरतो त्या या भाजलेल्याच असतात, पण हलक्याशा परतून घेणार आहेत. हलक्याशा भाजून घेणार आहे. काही वेळा सादळल्या जातात डाळ्या, म्हणून हलक्याशा भाजून घेते. भाजल्या की काढून घेते. डाळ काढून घेते. 4 टेबलस्पून साबुदाणा घालणार आहे.
4 टेबलस्पून साबुदाणा. छान फुलला की काढून घेते. साबुदाणा छान भाजला गेला आहे, फुललाही छान, काढून घेते. साबुदाणा काढून घेते. 1 वाटी जाड पोहे चाळून घेतले, छान खमंग भाजून घेते. पोहे भाजले गेलेत, पोहे काढून घेते. पाऊण वाटी धने घेतले, ते बघा पाऊण वाटी घेतलेले आहेत, हे पण भाजून घेते. जास्त करपायचं नाही, धने हलके असतात, पटकन भाजले जातात. भाजले की काढून घेते. धने खमंग भाजले गेलेत, काढून घेते. यातलं प्रमाण कमी जास्त आपल्या आवडीनुसार आपण करू शकता. जिरे घेतले, 3 चमचे जिरे घ्यायचेत. जिरे हलकेसे भाजायचे, जास्त नाही भाजायचे, नाहीतर कडवट होतात. जिरे हलकेसे भाजले गेलेत, काढून घेते. गॅस बंद करून यामध्ये 1 चमचा ओवा हलकासा भाजून घेणार आहे. चकली करताना ओवा घालणारच आहे, फक्त 1 चमचा घातलाय, यामुळे चव छान येते. हलकंसं परतलं की काढून घेते. ओवा काढून घेते. बघा सर्व साहित्य भाजून गार व्हायला ठेवलं होतं. इथे बघा हे तांदूळ आहे, इथे पुढे चणा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, ही पिवळी मसूर डाळ, सांगलीहून आणलेली ही पिवळी मसूर डाळ. नंतर इथे पुढे जाड पोहे, डाळ्या, साबुदाणा, धने, जिरे आणि 1 चमचा ओवा. हे सर्व छान खमंग भाजून घेतलं आहे आणि थंड झाल्यानंतर आता मी एकत्र करून गिरणीमधून दळून आणते. मिक्स करते आता. वाव, खूप छान झाली आहे, खमंग भाजली गेली आहे. चकल्या पण अप्रतिम होणार आहे, खुसखुशीत, कुरकुरीत, चविष्ट. यावेळेला एक सांगलीचा पदार्थ घातलेला आहे, तो म्हणजे पिवळी मसूरची डाळ. हे पूर्णपणे थंड झालंय. आता गिरणीतून दळून आणते किंवा घरघंटीवर दळली तरी हरकत नाही. ज्वारीचं पीठ असतं त्यासारखं दळायचं आहे, अगदी मऊ लुसलुशीत नाही दळायचं. ही भाजणी दळताना तांदळावर किंवा चण्याच्या डाळीवर दळून आणायची आहे. थोडीशी खसखशीत दळायची आहे, म्हणजे आपण भाकरीला जसं पीठ वापरतो त्याप्रमाणे, अगदी फाईन पीठ नाही करायचं. ही अशी भाजणी तयार झालेली आहे. एवढा चौथा निघाल्यावरती चकली करताना तो साच्यामध्ये अडकू शकतो, म्हणून चाळून घ्यायचं. बघा अजून थोडंसं चाळून घेते. अतिशय सुंदर खमंग झालेली आहे भाजणी. आपल्याला 2025 सालची चकलीच्या भाजणीची पद्धत आवडली असेल तर वंदूज फूड ट्रॅव्हलला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि वंदूज फूड ट्रॅव्हल बघत राहा. थँक्यू. 2025 सालची चकलीची भाजणी अप्रतिम झालेली आहे. घरभर याचा सुगंध दरवळतोय. खमंग धान्य भाजून घेतलं की खूप छान भाजणी टिकते, 6 महिने टिकते, याला काहीही होत नाही. अतिशय खमंग झालेली आहे भाजणी आणि याच्या आता चकल्यानंतर करणार आहे.